नमस्कार. महाराष्ट्र सेट कॉमर्स मराठी या चॅनलवरती तुम्हा खूप दिवसानंतर लगभग 1 वर्ष झाले मी व्हिडिओ बनवलेले नाही चॅनलवरती, पण मला असं कुठेतरी जाणवलं की जर आपल्याला विद्यार्थ्यांशी जुळून राहायचं असेल, आपल्या लोकांशी जुळून राहायचं असेल, त्यांची काय अडचणी आहेत, काय समस्या आहेत, त्यांचे काय पर्स्पेक्टिव्ह आहेत, त्यांची काय तयारी आहे, त्यांना म्हणजे भविष्याकडनं किंवा सध्याला त्यांचे जे काही सिच्युएशन्स आहेत त्याकडनं त्यांची काय उमेद आहे, नेमकं त्यांना काय करायचं आहे, हे सगळे गोष्टी ते मला तेव्हा सांगू शकतील, माझ्यापर्यंत तेव्हाच पोहोचू शकतील जेव्हा मी त्यांच्याशी जुळून राहील. आणि ह्या एका उद्देशासोबत फ्रेंड्स आज मी पुन्हा एकदा चॅनलवरती आलेली आहे. मला खूप दिवसापासून वाटत होतं की चला आपण व्हिडिओ तयार केलं पाहिजे आणि पुन्हा यूट्यूबवरती जर्नी स्टार्ट केलं पाहिजे. आणि हे यावेळेस उद्देश असं हे नाही की आपल्याला चॅनलचा आहे किंवा चॅनलकडनं काही अपेक्षा आहेत किंवा कुठल्या गोष्टीची काही अपेक्षा आहेत नाहीत. मग यावेळेस अपेक्षा हेच आहेत की एक जेन्युइन कनेक्शन्स, जे आपल्या लोकांशी जुळून राहण्याचं जे सुख असेल आणि त्यांच्यासोबत नेहमी जुळून राहिल्यामुळे जे काही समाजात किंवा एका एज ग्रुपमध्ये किंवा आता जे सेट नेट करणारे आहेत, जे एज्युकेशनशी जुळून आहेत, ॲकॅडमिक जे काही फील्ड आहे त्याच्याशी जुळून आहेत, त्यांचे प्रॉब्लेम्स, त्यांची समस्या कदाचित ते मला तेव्हाच विचारू शकतात जर माझ्या अनुभवातून मी त्या गोष्टी थ्रू गेले असेल आणि त्यांना माझ्याकडनं मदत हवी असेल तर ते कसं जुळतील माझ्याशी. तर मला असं वाटलं की खूप काही गोष्टी झाल्यानंतर चला आपल्याला खूप काही गोष्टी करायच्या आहेत, ते सगळे गोष्टी एकीकडे जर झाले म्हणजे प्रत्येकाच्याच मागे काहीतरी जबाबदाऱ्या असतात, काहीतरी ऑब्लिगेशन्स असतात, त्यांचे काही छोटे मोठे रेस्पॉन्सिबिलिटीज आणि काही दररोजची त्यांची कामं. तर मला असं वाटलं की आपण खूप काही गोष्टीत अडकलेले आहोत. एकदा आपली गोष्टी एकीकडे झाल्यानंतर आपण हे सगळ्या गोष्टींसाठी वेळ काढूयात. पण खरंच खूप काही गोष्टी आपल्याला मिळवायच्या असतात आणि त्या गोष्टी मिळतात सुद्धा. म्हणजे हे एक प्रवास आहे असा की गावं लागतच जातील आणि हे प्रवास कधी संपणारच नाही. एक गावापर्यंत पोहोचलो तर त्या गावातून आणखी पुढच्या गावाला जायचं आहे, त्या गावातून आणखी पुढच्या गावाला जायचं आहे. म्हणजे आपला जे प्रवास आहे तो न थांबणारा आहे. म्हणजे लाईफ इज अ जर्नी नॉट अ डेस्टिनेशन. ह्याच्यावरती मी खरंच आता विश्वास करायला लागले. तर काहीतरी झाल्यानंतर करूयात, अगोदर आपलं होऊ द्या, नंतर बघूयात, ह्या सगळ्या विचारातून बाहेर येऊन, या मानसिकतेतून मी बाहेर येऊन आहेत त्याच वेळेमध्ये जसं जमलं तसं, जेवढं समजलं तसं, जसं करता येईल तसं चला आपण वेळ या ठिकाणी देऊयात. ह्या एका मोटिवेशन म्हणण्यापेक्षा यावेळेस माझं उद्देशच हे आहे फ्रेंड्स की आपल्याला जेन्युइनली कनेक्ट व्हायचं आहे, जुडायचं आहे. आपल्याला जसं जमेल, जितकं जमेल, आपल्याला जे काही सांगता येईल किंवा समजवता येईल, खूप काही गोष्टी शिकायच्या आहेत, शिकायच्या आहेत, शिकवायच्या आहेत आणि आपल्या फील्डशी जुळून राहायचं आहे. तर ह्यावेळेस उमेद हेच आहे आणि मोटिवेशनसुद्धा की आपलं पर्पज, जे उद्देश आहे की मी या ठिकाणी तुम्हाला सांगितले सुद्धा की एका नवीन उमेदीसोबत, एका नवीन उद्देशाने, म्हणजे शून्यातून शिखरापर्यंतचा प्रवास. आता यावेळेस खूप काही वेळेस आपण खूप मोठे ध्येय गाठतो, ध्येय ठरवतो. अगोदर आपण विचार करतो, त्यानंतर ध्येय ठरवतो, त्या प्रवासाची सुरुवात पण करतो आणि खूप वेळेस कन्सिस्टन्सी होत नाही, काही अडचणी येतात, काही गोष्टी असतात आयुष्यात, खूप काही गोष्टी असतात. आयुष्य म्हणल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टीचं कॉम्बिनेशनच. जसं आपण फालुदा खाल्लो असाल, आपल्याला प्रॉपर एक टेस्ट जरी आवडत असेल कुठल्या आईस्क्रीमची, पण एखादी वेळेस आपल्याला पर्टिक्युलर फालुदा खायची इच्छा होते. म्हणजे आपल्याला ते पण एक अनुभव घ्यायचा असते. जसं आयुष्य पण हे फक्त काय आहे जर समजायला गेलं माझ्याकडनं, आता मी वयानं किती लहान किंवा किती मोठी नाही, माझी समज, माझा अनुभव, ज्या काही अनुभवातून माझ्या लाईफचे जे काही इव्हेंट्स असतील, माझ्या आयुष्यातील जे काही घटना, त्यांच्यातून जे काही प्रसंग निर्माण झाले, त्याच्यातून मी जे काही शिकले, जे काही अनुभव माझ्या आयुष्यात आले, त्या अनुभवातून मी जे काही शिकले, ते जर तुमच्यापर्यंत पोहोचता आले तर हे पूर्ण आयुष्य काय आहे तर एक वेगळा, म्हणजे एक जसं गार्डन असेल किंवा एक बगीचा म्हणतो, त्यामध्ये वेगवेगळे फुलं असतात,
प्रत्येक फूल कुठल्या तरी म्हणजे प्रत्येक फूल स्वतःमध्ये वेगळा असतो. प्रत्येक फुलाचं काहीतरी स्वतःचं एक नेचर असते, क्वालिटीज असतात. तसं आयुष्यामध्ये पण एक चेन असते अनुभवांची, एक खूप मोठी चेन, जे खूप काही वेगवेगळे अनुभव येतात. प्रत्येक अनुभव एक अनुभवापेक्षा वेगळा असतो, प्रत्येक प्रसंग वेगळा असतो. आणि जेवढे काही माणसं आपल्या आयुष्यात जुडतात, प्रत्येक व्यक्ती आपल्यापेक्षा वेगळा आणि प्रत्येक व्यक्ती स्वतःमध्ये युनिक असतो. तर ह्या सगळ्या गोष्टींचं एकत्रित जे कॉम्बिनेशन आहे, अनुभवांचं, माणसांचं, घटनांचं, तर मानसिकतेचं, जे काही गोष्टी असतील, हे सगळ्यांना मिळूनच हे आयुष्य बनलेलं आहे. तर कुठेतरी थांबायचं आहे म्हणून प्रवास सुरू करायचा आणि मग थांबणं तर कधी होतच नाही, कारण आपण कधी थांबत नाही. आयुष्य कधीच थांबत नाही. आयुष्य प्रसंगानुसार वेळेसोबत वेगवेगळे सिच्युएशन्स आपल्या पुढे आणत असतो. वेगवेगळे घटना, वेगवेगळे प्रसंग, वेगवेगळ्या अनुभवातून आपण शिकत असतो. आणि जर हे आयुष्य थांबणारं राहिलं असतं तर कायच मजा राहिली असती आयुष्य जगण्यात. तर मला कुठेतरी असं समजलं, जाणवलं की नाही, आपण ज्या पद्धतीने विचार करायलोत की अगोदर आपले कामं होऊ देत किंवा जे गोष्टी आहेत ते संपू देत, आपले काही प्रायोरिटीज सेट आहेत किंवा आपल्याला एक निवांतपणा भेटल्यानंतर, वेळ भेटल्यानंतर काहीतरी करू, तर असं तर वेळ भेटतच नाही. आयुष्य कुठे ना कुठे गुंततच आहे, चालतच चाललं, म्हणजे काहीतरी आहेच आयुष्यामध्ये. मग ज्या हे गोष्टी सगळे असतील तरी यामध्ये एक आपल्याला आवड म्हणून, पॅशन म्हणून किंवा आपण हे करू शकतो. आपल्या पर्सनॅलिटीमध्ये झळकतं हे. कोणी आपल्याशी बोलत असेल, आपण कोणाशी तर बोलत असेल, तर आपलं बोलणं लोकांना आवडतं किंवा लोकांचं बोलणं आपण ऐकू शकतो. फक्त आपणच नाही, म्हणजे फक्त मला काय वाटते हे मी सांगण्यापेक्षा लोकांना त्यांना काय वाटते हे सुद्धा मला खूप जणांना सांगा वाटतं. तर मी जे ट्रस्ट त्यांच्यामध्ये निर्माण करते माझ्या शब्दांतून, माझ्या वागण्यातून, माझ्या विचारातून, तर हे कुठेतरी ह्या लेवलवरती जे लोक आपल्याला ओळखत सुद्धा नाहीत त्यांना आपण जर जुडलो तर त्यांच्यासुद्धा समस्या आपण सोडू शकू आपल्या अनुभवातून. काही माहीत असेल किंवा नसेल, महत्त्वाचं हे नाही की मला काय माहिती आहे, किती येतं. हे महत्त्वाचं आहे की तुम्ही आज ज्या सिच्युएशन्सला, जे काही गोष्टींना तुम्ही आज फेस करायलात किंवा फेस करणार आहात, त्यातून मी पूर्वी गेलेली आहे. म्हणजे जे नेट सेटचा अभ्यास असेल, प्रिपरेशन असेल, PhDचं प्रिपरेशन असेल, टीचिंग असेल, आता जे शिक्षण असेल किंवा आणखी काही गोष्टी, तर खूप काही विद्यार्थी या ठिकाणी जुडतील. काही मोठे असतील वयात, काही लहान असतील, पण वयापेक्षा या ठिकाणी महत्त्व आहे अनुभवांचं. तर त्यांना काय माहीत असलेलं त्यांच्या थ्रू मला समजेल आणि मला काय माहीत असलेलं तुम्हाला समजेल. तर हे जे शिकायचं आणि शिकण्याची इच्छा ठेवण्याचं, म्हणजे लर्निंग, म्हणजे लाईफ टाईम लर्निंग हे ॲटिट्यूड ठेवून, लर्निंग ॲटिट्यूड ठेवून ग्रो करायचं आपल्याला. प्रत्येक रूपातून ग्रो करायचं आहे. जे सगळे डायमेन्शन्स आहेत त्यांना टच करायचं आहे. इंटेलेक्च्युअली आपल्याला ग्रो करायचं आहे, इमोशनली ग्रो करायचं आहे, ॲकॅडमिकली ग्रो करायचं आहे, एक पर्सनॅलिटी डेव्हलप करायचं आहे. कॅरेक्टर जे आहे, एक माणसाचं जे म्हणतात चारित्र्य, जे काही व्यक्तिमत्व आहे, हे पूर्ण घडण्याचं हे जे काही प्रोसेस आहे, ह्या प्रोसेसला एन्जॉय करायचं आहे. आणि शिक्षण हे सगळ्यात सुंदर असं हे फेज आहे शिक्षणाचं, हे जे की कधीच संपत नाही. शिक्षण म्हणजे फक्त 4 पुस्तकं वाचणं किंवा 4 पेपर, डिग्रीच्या नावावरती 4 कागद गोळा करणं नसून, आज मी PhD करत असताना सगळ्यात सोपी डिग्री कुठली आहे, तर हायर एज्युकेशनमधली तर PhD आहे असं मला जाणवतं, पर्टिक्युलरली जाणवतं. आणि खूप काही दुसऱ्या गोष्टीतून आपण किती काही शिकतो, किती काही शिकायला आहे ह्या जगामध्ये. आणि शिक्षण कितीही शिकलं तरी कमी होत नाही, पण शिक्षणाचा दायरा जे कमी करण्यात आलेला आहे की त्याला पुस्तकी किंवा शिक्षण म्हणजे शाळेला जाणं, कॉलेजला जाणं, डिग्रीज घेणं इतकं सीमित नसून, शिक्षण हे माणूस घडवतो. माणसाला माणूस बनून बेस्ट कसं तो बनेल, माणूस बनून त्याचे जे पोटेन्शियल, हायेस्ट पोटेन्शियलला तो कसा अचीव करेल, एक माणूस बनून त्याचे जे पोटेन्शियल त्याला अनलॉक करणं, त्याच्या हायेस्ट पोटेन्शियलला, त्याच्या पर्सनॅलिटीच्या हायेस्ट व्हर्जनपर्यंत तो स्वतःला कसं घडवतो, तो कोणत्या रूपातून स्वतःला ग्रो करू शकतो, कसे कसे अनुभव तो स्वतः मिळवू शकतो, आपल्या आजूबाजूच्या परिसरातील लोकांसोबत कसा तो वागतो, कसं अनुभव शेअर करतो, त्यांच्यासोबत आठवणी कसं निर्माण करतो. तर लर्निंग हे फक्त एज्युकेशन नसून, म्हणजे फक्त कॉलेजला जाणं, पुस्तकात काहीतरी वाचणं नसून, एज्युकेशन, लर्निंग हे लाईफ टाईम प्रोसेस आहे. आणि याच्यावरती आपल्याला विश्वास ठेवायचा आहे फ्रेंड्स. आणि शिक्षणातून माणूस घडतो,
म्हणजेच आपल्यामध्ये जे पोटेन्शियल आहे, हायेस्ट पोटेन्शियल आपल्यामध्ये जे दडलेलं आहे, त्याला बाहेर काढून आपल्या स्वतःला आपण किती बेस्ट बनवू शकतो. तर आपल्यामधलं जे काय आहे, एड्युकेअर, ह्या शब्दापासून एज्युकेशन तयार झालेलं आहे. म्हणजे एड्युकेअर म्हणजे टू ब्रिंग आउट जे आपल्यामध्ये ऑलरेडी आहे, ब्रिंग आउट आवर इनर पोटेन्शियल. आपल्यामध्ये ऑलरेडी जे पोटेन्शियल आहे त्या पोटेन्शियलला आपल्या हायर लेवलपर्यंत पोहोचवणं, आपल्या पोटेन्शियलचं हायर लेवल जे आहे त्याला अचीव करणं, याला एज्युकेशन म्हणलेलं आहे. तर हे सगळे गोष्टी आपण वेळेसोबत शिकत चाललोत. तर मला असं वाटतं की माझ्या एका नवीन व्हर्जनसोबत मी पुन्हा चॅनलवरती आलेली आहे आणि तुम्हा सर्वांसोबत मला खूप काही गोष्टी, म्हणजे शिक्षण म्हणजे नेट सेट करायलोत की PhD करायलोत म्हणजे फक्त कॉमर्समध्ये करायलोत. PhD म्हणजे कॉमर्सच माहीत असणं गरजेचं नाही. आपल्याला खूप काही गोष्टी माहीत असणं महत्त्वाचं आहे. आपण PhD एज्युकेटर्स, वी आर रिप्रेझेंटेटर्स ऑफ ए PhD डिग्री, म्हणजे रिप्रेझेंट करणार आहोत आपण PhD डिग्रीला सोसायटीमध्ये. तर कशा पद्धतीनं आपण असायला पाहिजे, स्वतःला कोणत्या पद्धतीनं आपण रिप्रेझेंट केलं पाहिजे, आपल्या स्वतःला वाटलं पाहिजे दॅट वी डिझर्व समथिंग, लाईक इफ आय नो धिस देन आय कॅन शुअरली टीच टू स्टुडंट्स. जर मला हे येत असेल तर मी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकते, मी शिकू शकते. त्याच्या अगोदर मला काहीतरी माहीत असेल तरच ना. तर फक्त कॉमर्सशीच जुडून का राहायचं. मला रामायणमधले कॅरेक्टर सांगायचे आहेत, मला महाभारत शेअर करायचं आहे विद्यार्थ्यांसोबत, मला ज्ञानेश्वरी सांगायचं आहे, मला ज्ञानेश्वरचं मुक्ताईचं एक संबंध विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायचा आहे. जेव्हा मी कस्टमर रिलेशनशिप किंवा कन्झ्युमरमध्ये, मार्केटिंगमध्ये हॉलिस्टिक अप्रोच, एव्हरीथिंग इज मॅटर, एव्हरीथिंग मॅटर्स म्हणत असताना मला सांगायचं आहे की तुम्ही स्वतःला किती बेस्ट घडू शकता, कोणत्या मार्गाने घडू शकता तुम्ही घडवा. मला इकॉनॉमिक्स समजून घ्यायचं आहे, मला अकाउंटन्सी तर येतेच, मला अकाउंटन्सी तर शिकवायचंच आहे. पण कॉमर्स ॲज अ कॉमर्स टीचर आय शुड टीच अकाउंटन्सी, बट आय शुड ऑलवेज ट्राय टू टीच व्हॉट आय कॅन टीच, म्हणजे व्हॉट इज बेस्ट फॉर स्टुडंट्स. मला ते सुद्धा इक्वली इम्पॉर्टन्स ठेवून त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना चांगले उदाहरण देऊन शिकवायचं आहे. तर त्या ठिकाणी मी मेथडॉलॉजिकल वेनं शिकवीन. मी कालिदासची स्टोरी सांगेन, मी तुलसीदासची स्टोरी सांगेन, कालिदास आणि तुलसीदास कसे महान बनले. तर म्हणजे एक अज्ञानी माणूससुद्धा किती विद्वान बनू शकतो हे मला वर्गामध्ये सांगत असताना किंवा मी तुम्हाला शिकवत असताना कुठल्या तर माझ्या अनुभवातून, जेव्हा मी मॅनेजमेंट डिस्कस करेन, मोटिवेशन चॅप्टर डिस्कस करेन, तर मोटिवेशन काय होता कालिदास बनण्याच्या मागे, तुलसीदास बनण्याच्या मागे, तर मी हे तुमच्यासोबत डिस्कस करणार आहे. मी कॉमर्सची जरी टीचर असेल तर मला हिस्ट्री माहीत असायला पाहिजे. मला हिस्ट्रीमध्ये जेव्हा मी इन्फ्लेशनची हिस्ट्री सांगेन, जेव्हा मी LPGची हिस्ट्री सांगेन, ते LPGच्या पूर्वी प्री इंडिपेंडन्स कसं होतं, पोस्ट इंडिपेंडन्स कसं होतं, LPG जे प्रसंग आला, जे काही लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन झालं, त्याच्या पूर्वी नेमका आपला इतिहास काय होतं, म्हणजे आपले पंचवार्षिक योजना कसे होते, त्यांच्या मागे कारणीभूत काय होते, त्यांच्या मागे आपलं काय इतिहास होतं. तर हे मला जर माहीत असेल तर तुम्हाला मी बेटर कम्युनिकेट करू शकेन, बेटर तुम्हाला एक्झाम्पल्स देऊन तुम्हाला आणखी मी तुम्हाला काय करू शकते त्या ठिकाणी एक्सप्लेन करू शकते. मी त्या ठिकाणी माझी डिलिव्हरी जे आहे, डायलॉग डिलिव्हरी किंवा माझी जे काही टीचिंगची जे माझी मेथड आहे मी इम्प्रूव्ह करू शकते. तर मी लिमिटेड राहायचं का, तर प्रश्न असा नाही की तुम्हाला किती माहिती असायला पाहिजे. मी एका कॉमर्स फील्डशी जुडलेली जरी असेल तरी मला रामायण आवडतो, मला महाभारत आवडतो, कारण महाभारतामध्ये जितके काही गोष्टी आहेत, जितके काही आपण त्याला मॉरल व्हॅल्यूजसोबत आपल्या व्हॅल्यू सिस्टीममध्ये आपण फॅमिलियर आहोत ह्या सगळ्या गोष्टींशी. विद्यार्थी कनेक्ट करतील, विद्यार्थी समजतील. तुम्ही कोणत्या ठिकाणी तुम्ही हे उदाहरण वापरणार आहात ते तर पहा अगोदर. मला हिस्ट्री, पॉलिटी मला डिस्कस करायचं आहे, फंडामेंटल राईट्स जे आहेत तुमच्यासोबत मला डिस्कस करायचं आहे. आता मी फंडामेंटल राईट्स तुमच्यासोबत डिस्कस करताना कॉमर्समध्ये कशाला येईल, हे कॉमर्समध्ये का येणार नाही. जेव्हा मी लिगल ॲस्पेक्ट्स ऑफ बिझनेस तुम्हाला शिकवेन, ज्यावेळेस मी लॉ डिस्कस करेन, जेव्हा तुम्ही लॉ ऐकताल, जेव्हा हे लॉ हे आपल्या अधिकारातले आहेत हे जेव्हा कळेल, तेव्हा मी तुम्हाला पॉलिटी पण सांगू शकेन. वेगवेगळे लॉ मी त्या ठिकाणी, लॉ मेकिंग काय असते मी तुम्हाला जेव्हा सांगते तेव्हा पॉलिटी, फंडामेंटल राईट्स, जर मला 4 ज्ञानाची गोष्टी
एक्स्ट्रा माहीत असतील तर त्यामध्ये चुकीचं काय आहे? नाही. फक्त मी एका कॉमर्सशी जुडलेली आहे म्हणजे मला 4 गोष्टीवरती गिवअप करायचं नाही. मी इन्कम टॅक्स शिकू शकते, मी इन्कम टॅक्स शिकू शकते तुमच्यासोबत. जर अवेअरनेस म्हणून मी पॉलिटी आणि इन्कम टॅक्स तुम्हाला सोबत शिकवत असेल तर मी व्यवस्थित जर तुम्हाला मार्गदर्शन करायला जर सक्षम ठरत असेल आणि तुम्हाला माझ्यासोबत कॉमर्स शिकत एक्स्ट्रा 4 गोष्टी शिकता जर येत असतील, जमत असतील आणि ते तुम्हाला भविष्यात कामाला, मग तुम्ही जेव्हा इथून जे घडताल तुम्हाला पण एक एज्युकेटेड पर्सनॅलिटी म्हणून जेव्हा तुमच्याकडे ज्या दृष्टिकोनातून पाहिलं जाईल, त्या पाहिल्यानंतर जेव्हा तुम्ही ते कॅलिबर नसेल तुमच्यामध्ये, जे ते ज्ञान नसेल, ते स्किल्स नसतील, ते जर नॉलेज नसेल तर तुमच्याकडच्या डिग्रीजांना काही किंमत राहणार नाही. तर आपल्याकडच्या डिग्रीजना, आपल्याकडे जे काही आपण घडणार आहोत त्यांना किंमत होण्यासाठी आपल्याला 4 गोष्टी एक्स्ट्रा माहीत ठेवावं लागतील. जर आपण शिक्षणाशी जुडलेले आहोत तर शिक्षणाशी जुडलेल्या माणसाकडनं, व्यक्तिमत्वाकडनं अपेक्षा असतात समाजामध्ये. मग आपण काही वेळेस जर मी सावित्रीबाई फुलेवरती, ज्योतिबा फुलेवरती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरवरती, शाहू महाराजांवरती, शिवाजी महाराजांवरती जर डिस्कस करत असेल, आपले जे फ्रीडम फायटर्स होते, सोल्जर्स होते, आपले भगतसिंग असू द्या, सुभाषचंद्र बोस असू द्या, महात्मा गांधी असू द्या, जर मी यांच्यावरती तुम्हाला बोलताना, शिकवताना डिस्कस केले आणि 4 गोष्टी तुम्हाला समजले आणि त्या 4 गोष्टीतून आपल्या डिस्कशनमधून तुम्हाला ते अवेअरनेस क्रिएट झालं, तुम्हाला हिस्ट्री समजली, तुम्हाला पॉलिटी समजली, छोटे मोठे गोष्टी, आपल्याला सोलार सिस्टम समजले, समजा आपल्याला चंद्र काय, तारे काय, सूर्य काय, ग्रह काय, आपण कोणत्या ग्रहावरती राहतो, कोणत्या ग्रहावरती गेला, काल आता चंद्रयान 3 जे आहे लॉन्च करण्यात आलं ऑर्बिटमध्ये. तर हे छोटे मोठे गोष्टी जर आपल्याला समजत असतील, माहीत असतील तर यामध्ये एक वेल एज्युकेटेड पर्सनॅलिटीकडनं हे डिमांड समाजात असतात आणि त्याला आपण जेव्हा मिळवत नाही, आपण जेव्हा कमी पडतो मेहनतीमध्ये, त्यावेळेस ऑब्वियसली आपण सेल्फ इमेज, जे स्वतःच्या दृष्टिकोनात स्वतःची जी किंमत कमी असते, त्यावेळेस माणूस खऱ्या अर्थानं खचतो. माणसाकडे करायला खूप काही आहे, खूप काही मिळू शकतो, पण माणूस खचतो ते परिस्थितीनुसार खचत नाही, मनस्थितीप्रमाणे माणूस खचतो. कारण आपण आपल्या मनस्थितीला आपण प्रिपेअर करण्यासाठी किंवा आपल्या मनस्थितीला घडवण्यासाठी अरे आपण कधी काम केलोच नाही, आपल्याला स्वतःवरती वर्क करायचंच नाही. म्हणजे आपल्याला असं वाटतं, आपण खूपदा म्हणतो की वर्क ऑन युअर सेल्फ, इम्प्रूव्ह युअर सेल्फ, बी बेटर व्हर्जन ऑफ युअर सेल्फ. पण आपल्याला बेसिक्सला पुन्हा एकदा हाताळायला, मला शून्यापासून शिकायचं आहे. मला इंग्लिश काय आहे मला समजून घ्यायचं आहे. नाउन काय, प्रोनाउन काय, कंजक्शन, ॲडजेक्टिव्ह, वर्ब, ॲडवर्ब, प्रपोजिशन्स, हे मला बेसिक जे पार्ट ऑफ स्पीच आहे शिकायचं आहे. टेन्सेसचे भाग शिकायचे आहेत. छोटे मोठे गोष्टी जे आहेत, मला छोटे मोठे फ्रेजेस जे आहेत, कंटिन्युअसली शूड कसं यूज होतं, वूड कसं यूज होतं, शुड हॅव, वूड हॅव, नंतर मस्ट कसं यूज होतं, मस्ट हॅव कसं, माईट कसं यूज होतं. आता मला इंग्लिश तर शिकायची फार इच्छा आहे, पण मला फ्रेजेसवरती काम करायचं नाही. मला वर्ड्स तर यायला मला खूप काही वर्ड्स यावं असं वाटतं बोलताना वगैरे मला, पण मला वर्ड्स शिकायचे नाहीत. तर मला काय म्हणायचं फ्रेंड्स, की खूप काही मला असं वाटलं की आपण बेसिक्सनं पळायलो. जोपर्यंत आपण बेसिक्सनं पळणार तोपर्यंत आपली प्रगती खुंटणारच आहे. कारण कुठून ना कुठून सुरुवात होईलच, पण सुरुवात तर बेसिक्सनंच होणार. तुम्ही आज घर बांधा, उद्या घर बांधा. आपण लहानपणापासून घर बांधायच्या प्रोसेसमध्ये आलोत, पण ना आपल्याला शाळेमध्ये आपले पिलर्स कोणी आपले मजबूत केले, जे की फाउंडेशन असते कोणत्याही बिल्डिंगचं, जे की पिलर असतात, त्या पिलरवरती ना आपल्या शाळेत काम केलं गेलं, ना आपल्या कॉलेजमध्ये, ना आपण प्रिपरेशन करायच्या स्टेजमध्ये, ना आज. पण मला काय म्हणायचं आहे, जर तुम्हाला एक सुंदरसं घर पाहिजे असेल तर त्याची सुरुवात तुम्हाला त्या पिलरला मजबूत करण्यापासूनच करावं लागेल. तुम्ही आज ते घर बांधा किंवा 4 वर्षानंतर बांधा किंवा 10 वर्षानंतर बांधा, पण मजबूती तर येईल तुमच्या पिलरला स्ट्रॉंग केल्यामुळेच अल्टिमेटली. तर बेसिक्सपासून आपण जितकं पडलो, मग बेसिक्समध्ये आपल्याला शिकायचं तर सगळं शिकायचं आहे. थोडं आपल्याला बुद्ध काय आहेत समजून घ्यायचं आहे, महावीर काय आहेत आपल्याला समजून घ्यायचं आहे, ॲन्सियंट मिडायवल आपल्याला मॉडर्न हिस्ट्री पासून घेऊन आपल्याला, आपण कॉमर्सला बिलॉंग करतो मॅम, हे सगळं का शिकायचं आहे. अरे आता आपण एज्युकेटर्स म्हणजे एज्युकेटेड आणि वी आर गोइंग टू बिकम ए टीचर किंवा आपण एक प्रोफेसरचा दर्जा आपण जर शाळेत मिळवायला जात असेल कॉलेजमध्ये, तर का नाही, का माहिती नसून आपल्याला सगळ्या गोष्टी. जर एक नॉलेज म्हणून, जसं प्रत्येक एक गाणं आवडल्यानंतर त्या गाण्याला आपण चेरिश करतो,
त्यांना कितीदा तरी आवडीनं ऐकतो. जर आपल्याला न आपल्या आयुष्यात काही फरक पडो ते गाणं माहीत असून किंवा नसून तरी आपल्याला आवडते म्हणून आपण काही करतो. जर हे सगळ्या गोष्टीला आपण आवड करून घेतलो की आपल्याला काही गोष्टी 4 गोष्टी माहिती आहेत म्हणून, तर याच्याने कितीला फरक पडेल आपल्या आयुष्यामध्ये. मला बेसिकली हेच सांगायचं आहे फ्रेंड्स, की मला हे इतकं समजलंय की बॅक टू बेसिक्स इज द ओनली सोल्युशन आपल्यासारख्या लोकांसाठी, जे आपण कुठेतरी स्वतःला अडकल्यासारखं फील करतो, प्रगती होत नाही, प्रोग्रेस होणार गेले, काहीतरी आयुष्यामध्ये मिसिंग आहे, काहीतरी चुकत आहे, काहीतरी आपल्याला करावं लागेल. आणि कुठून सुरुवात करायचं, जे काही माइंडसेट आहे की कुठेतरी काहीतरी चुकलेलं आहे. तर काय चुकलेलं आहे म्हणजे आपले बेसिक्स आपले करेक्ट नाहीत. त्याच्यामुळे आपली जी स्वतःच्या दृष्टिकोनामध्ये जे सेल्फ इमेज आहे, सेल्फ इस्टीम त्यामुळे लो असते आपली. आपण असं धडाक्यानं कोणती गोष्ट, कोणतेही निर्णय घेऊन कोणत्याही ठिकाणी कॉन्फिडेंटली आपण कोणताही निर्णय घेऊन त्याच्यावरती प्रवास सुरू करण्याच्या अगोदर स्वतःला का थांबवतो, कारण आपले बेसिक कुठेतरी आपल्याला रोखतात. आता हे माझा अनुभव आहे फ्रेंड्स. मग आजच्या नंतर चॅनलवरती मी फक्त कॉमर्स घेऊन येणार नाही, मी मॅथ पण घेईन. मॅथ पण आलं पाहिजे. मी अकाउंट करत आहे तर मला मॅथ आलं पाहिजे. मॅथ म्हणजे बेसिक ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन्स, डिव्हिजन, हे तर मी बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार म्हणून शिकले. पण मराठीतून हे म्हणतात तर इंग्लिशमधून काय म्हणतात हे पण मी शिकून पुन्हा शिकवेन. म्हणजेच सरासरी असू दे, ॲव्हरेज म्हणतात त्याला, म्हणजे आपण गुणोत्तर असेल, प्रमाण असेल, रेशो प्रोपोर्शन असेल, मग नफा तोटा असेल, प्रॉफिट लॉस असेल, पर्सेंटेज असेल, शेकडेवारी असेल, तर मराठीतून आपण जे काही शिकलेले आहोत त्याच्यामध्ये 1% इम्प्रूव्हमेंट आपल्याला गणित शिकायचं आहे आणि इंग्लिशमधून थोडे बहुत कन्सेप्ट शिकायचे आहेत. ओके, लसावी काढायचं आहे, मसावी काढायचं आहे, LCM SCF काढायचं आहे. तर हे सगळे गोष्टी आपण शिकत असताना मला माहिती नाही याचं पुढे काय वापर होईल, कुठे फायदा होईल, याच्यानं आपण काय निर्माण करणार आहोत मला माहिती नाही. हे आपल्याला आलंच पाहिजे. आपण शिक्षणातले लोक आहोत, आपण शिकलेले विद्यार्थी आहोत, आपण एज्युकेटेड आहोत. वी आर वेल एज्युकेटेड, वेल ग्रोन अप पर्सन्स, किंवा आपण एका समाजाला रिप्रेझेंट करतो, म्हणजे लिटरेट किंवा सुशिक्षित समाजाचे आपण त्या ग्रुपमध्ये येतो. तर आपल्याला काही गोष्टी आले पाहिजेत, मला इतकं समजते. तर मी तुमच्यासोबत काही पुस्तकं वाचण्यात आली माझ्याकडनं खूप काही, म्हणजे ह्या एक वर्षाच्या काळामध्ये खूप काही फील्ड्सला मी ट्राय केले. मी शेअर मार्केटिंग ट्राय केले, स्टॉक एक्सचेंज, स्टॉक मार्केट, ॲज अ बिंग अ कॉमर्स स्टुडंट. हे गोष्टी काय असतात मला समजून घ्यायचं होतं, शिकायचं होतं. ट्राय केले, काय माझं चालू आहे, ट्रेडिंग चालू आहे, शेअर मार्केटिंग चालू आहे, इंट्राडे केले खूप दिवस, नंतर स्विंगवरती शिफ्ट झाले, नंतर आता ऑप्शन्स वगैरे ट्राय करायले. तर हे काही गोष्टी आहेत, शिकायचे आहेत, शिकून घेऊयात. मग फायनान्शियल फ्रीडम पाहिजे. खूप काही पैसा लागतं नाही, शिकायला खूप कमी लागतं. खूप काही कमवायला खूप काही लागेल, पण एखादी वेळेस शिकायला खूप कमी लागतं. मग इंग्लिश इम्प्रूव्ह करायचं आहे आपल्याला, तर मी तुमच्यासाठी इंग्लिशचे व्हिडिओज आणेन. खूप काही फ्रेजेस आपण सोबत प्रॅक्टिस करूयात, जेणेकरून आपल्याला थोडंसं तरी आपल्याला वातावरण भेटलं नाही. आणि शिक्षण, लँग्वेज हे वातावरणाचाच परिणाम असतो. वातावरणातूनच हे भाषा शिकली जाते. मग आपल्याला जमेल तसं तुटक फुटक जरी, पण खूप इन्फ्लुएंटली नाही आली तरी जमेल तितकं तर आपण बोलू. इतकं तरी इंग्लिश शिकायचं आहे. त्याची सुरुवात करूयात, वर्ड्स पार्ट करूयात, फ्रेजेस पार्ट करूयात, आणि नंतर खूप काही पॅराग्राफ आहेत त्यांना कन्वर्ट करूयात, सोबत इम्प्रूव्ह करूया. खूप इम्प्रूव्हमेंट नाही, 1% बेसिक आपल्याला स्ट्रॉंग करायचं आहे. नंतर इंग्लिशचे नंतर खूप काही बुक्समधले चांगले चांगले कोट्स, चांगले चांगले कवी, चांगले चांगले पोएट्स, म्हणजे इतकं मोठं फील्ड आहे आपल्याला समजून घ्यायला. तर म्हणजे इकॉनॉमिक्स असू दे, कॉमर्स, इकॉनॉमिक्स, करंट अफेअर्स हे एकमेकाशी जुडलेले असतात फ्रेंड्स. तर यांना तर आपल्याला हेच म्हणजे शिकायचंच आहे. नंतर भारताचे काही गोष्टी असतील, बेसिक नॉलेज असतील इंडियाशी जुडलेले, वेद, पुराण, उपनिषद, म्हणजे काही म्हणले मी, आपले काव्य असतील, साहित्य असतील, चांगले चांगले काय म्हणतात आपले कादंबरी आहेत, आपले ययातीसारखे, नंतर मृत्युंजयसारखे. तर आपल्याला दरवेळेस काहीतरी नवीन शिकायला, समजून घ्यायला, आणि त्याच्याबद्दल काहीतरी फिलॉसॉफिकल थिंकर्सवरती चर्चा करूयात एखादी वेळेस.
म्हणजे कबीर असू दे, कालिदास असू दे, तुलसीदास, नंतर तिकडे सॉक्रेटिस, प्लेटो, अरिस्टॉटल, खूप काही चांगले चांगले थिंकर्स आहेत आता, लिओनार्डो दा विंची सारखे. मग पार्लमेंट कधी, कॉन्स्टिट्यूशन कधी, कधी कम्प्युटरचं खूप मोठा भाग कवर करूयात, MS ऑफिस शिकूयात, सोबत टॅली शिकूयात, नंतर इंटरव्ह्यूची प्रिपरेशन सोबत करूयात, PhD झाल्यानंतर काय, सेट झाल्यानंतर काय, नेट झाल्यानंतर काय, प्रॉपर कॉमर्सशी बेस्ड इंटरव्ह्यू सिरीज घेऊन येईन मी. आणि कॉमर्सशी जुडलेले किती काही क्वेश्चन्स 10च्या 10 युनिटमधले जे काही क्वेश्चन्स बनू शकतील त्याच्यावरती मी बाजूला सगळे प्रश्न काढून इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन या ठिकाणी टाकेल. आणि म्हणजे सेल्फ इम्प्रूव्हमेंट काय, जितकं काही जसं काही जमलं आपण सोबत करूयात, सगळं सोबत शिकूयात. तर खूप काही जे समाजसेवक आहेत त्यांना टच करायचं आहे मला. बाबासाहेब आंबेडकर जे शिक्षणातूनच त्यांचं अस्तित्व घडवलेत. तर जाता जाता फ्रेंड्स खूप काही बोलले असेल, कारण मी चॅनलवरती पुन्हा आलेच याच्यासाठी की मला आता कोणाला इम्प्रेस करायचं नाही, मला स्वतःला एक्सप्रेस करायचं आहे. मला माझे जे फिलिंग्स आहेत तुमच्यापर्यंत पोहोचवायचे आहेत, जे इमोशन्स आहेत, जे फिलिंग्स आहेत, यांची किंमत असते, यांना व्हॅल्यू असते आणि आपल्याला व्हॅल्यू करायचं आहे. माझे विचार, माझे मतं, माझे ओपिनियन्स काय आहेत, माझे पर्स्पेक्टिव्ह, माझं दृष्टिकोन, माझे विचार, माझी विचारसरणी काय, माझी आयडिओलॉजी काय, माझे उद्देश काय आहे, मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. आणि याच्यासाठी मी पुन्हा चॅनलवरती आलेली आहे. एका पुन्हा उत्साहानं मला चॅनलवरती सपोर्ट भेटला असेल किंवा न भेटला असेल हे भाग वेगळा आहे. यावेळेस मी तुमच्याशी स्वतः जोडण्यासाठी आलेली आहे. तुम्ही माझ्याशी किती कनेक्ट करता, किती जोडता हा विषय नंतरचा राहिला. आता ही सुरुवात माझ्याकडनं मी केलेली आहे आणि खूप काही गोष्टींना आपल्याला एक्सप्लोअर करायचं आहे, खूप काही शिकायचं आहे. आणि यामध्ये नेट सेट PhDचा अभ्यास म्हणजे सेटचा अभ्यास तर होईलच कॉमर्सशी रिलेटेड, पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंडचा, पण सोबत आपण एक बेटर ह्युमन बीइंग किंवा एज्युकेटेड स्वतःचं व्यक्तिमत्व आपल्याला इम्प्रूव्ह, आपलंच 2.0 व्हर्जन आपण स्वतः कसं क्रिएट करता येईल यासाठी जे काही गोष्टी लागतील तर त्या सगळ्या गोष्टींसोबत मी आता हा प्रवास इथून सुरू करत आहे फ्रेंड्स. आणि त्यासाठी फक्त तुमच्याकडनं एकच अपेक्षा आहे, तुम्ही माझ्याशी जुडून राहा, चॅनलशी जुडून राहा, कनेक्ट करा. तुमचे काही असतील समस्या किंवा काही गोष्टी असतील माझ्यासोबत कमेंट बॉक्समध्ये शेअर करा. आपले विचार जे काही कम्युनिकेशन्स म्हणजे असतोच एक्सचेंजचा भाग, विचार आणि जे काही ओपिनियन्स असतील, तुमचे जे काही असतील ओपिनियन ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये माझ्यासाठी लिहून पाठवू शकता. आणि या पद्धतीने आपण जुडून राहूयात. तर वेळेसोबत खूप काही स्कॉलरशिप्स असतील त्याच्यावरती चर्चा करूयात. आणि जे काही शिक्षणाशी जुडलेले GR असतील, नवीन नवीन अपडेट्स असतील, UGCचे, नेटचे, सेटचे, महाराष्ट्र शासनाचे, तर सगळ्या गोष्टीवरती आपल्याला चर्चा करायचं आहे आणि जुडून राहायचं आहे. तर यासाठी चॅनलशी जुडून राहा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.